रामकृष्ण हरी, स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये। आज आपण करत आहोत मस्त असे फ्लावर आणि शिमला मिरचीपासून मस्त असे पकोडे। अगदी क्रंची आणि साधे सोपे। अगदी आपण बघा जास्त असा मैदा किंवा याचा देखील फारसा काही वापर केलेला नाही। अगदी हेल्दी देखील आहेत आणि फ्लावरमध्ये देखील बघा व्हिटॅमिन डी खूप प्रमाणात असतं। त्यामुळे इथे आपण शिमला मिरची आणि फ्लावर यापासून मस्त असे पकोडे करणार आहोत। प्रथम मी फ्लावर जो आहे तो व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे। अगदी बारीक कट करायचा नाही, नाहीतर त्याचे पकोडे व्यवस्थित असे करता येत नाहीत। तो कट केला आणि पाणी उकळून घेतलेलं होतं। त्यामध्ये उकळलेल्या पाण्यामध्ये 10 मिनिट झाकून ठेवला, म्हणजे तो थोडासा सॉफ्ट होतो आणि त्याचे पकोडे मस्त असे होतात। नंतर एका भांड्यामध्ये जरासा मैदा घेतलेला आहे। बघा 5 ते 6 चमचे मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये 8 ते 10 चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। मैदा बघा शक्यतो चाळणीने चाळून घ्यायचा। बऱ्याचदा मैद्यामध्ये बघा आळीचं प्रमाण जरा जास्त राहतं। नेहमीप्रमाणे मैदा मी देखील चाळून घेतला। त्यामध्ये 10 चमचे तांदळाचं पीठ आणि 8 ते 10 चमचेच बेसन टाकलेलं आहे। हे पकोडे करताना बघा फारसं असं त्या बॅटरची गरज नाही आहे। तुम्हाला मी दाखवते ते कसं करायचं। ते टाकल्यानंतर त्यामध्ये मी जराशी अद्रक लसणाची पेस्ट देखील टाकलेली आहे आणि लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ देखील टाकायचं आहे। जेव्हा मी फ्लावर गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेलं आहे तेव्हा देखील जरासं मी मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे थोड्या बहु प्रमाणात फ्लावरला देखील मीठ लागलेलं होतं। आता ते बॅटर व्यवस्थित असं आपण तयार करून घेतोय। अगदी पातळ किंवा अगदी घट्ट असं नाही झालं पाहिजे, जेणेकरून फ्लावरला त्याचं व्यवस्थित असं कोटिंग झालं पाहिजे। अगदी घट्ट केलं तर बघा फ्लावरवर जे कोटिंग होणार आहे ते अगदी जाड असं होतं, म्हणून थोडंसं बघा अशा पद्धतीने मी बॅटर तयार केलेलं आहे। नंतर त्यामध्ये जो फ्लावर आपण कट करून घेतलेला होता तो एक करून टाकून घ्यायचा आणि इकडे मी साईडला बघा शिमला मिरची देखील व्यवस्थित अशी कट करून घेतली होती, ते देखील त्यामध्ये टाकून घ्यायची। आता साईडला मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं, ते मस्त असं गरम झालेलं आहे। त्यामध्ये आता ते व्यवस्थित असं कोट झालं पाहिजे अशा पद्धतीने ते बुडवून मी तेलामध्ये टाकून घेते। चवीलाही मस्त लागतात। आणि आता बघा पाऊस सुरू आहे तर बघा ते कांदा भजे किंवा बटाटा भजे तेच खाण्यापेक्षा हे मस्त असे चवीलाही सुंदर लागतात आणि साधे सोपे अगदी तुमच्या घरात जे साहित्य आहे त्यामध्येच होणार आहेत। अगदी बघा तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल त्याऐवजी जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर असेल टाकलं ना तरीही चालेल। बघा कॉर्नफ्लॉवर देखील त्याचं प्रमाण म्हणजे आपल्या हेल्थसाठी जास्त खाणं योग्य नाही, म्हणून बघा नेहमी मी टाकते, म्हणून यामध्ये मी कॉर्नफ्लॉवरचा वापर केलेला नाही। आता मस्त असे सर्व पकोडे मी टाकून घेतलेले आहेत। अगदी मंद आचेवर ते व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आणि एका चाळणीमध्ये काढून घेते। दिसायला सुरेख आहेत आणि लाल मिरची पावडर बघा मी जी आपली काश्मीरी मिरची असते ना, फारशी काही तिखट नसते, ती टाकल्यामुळे ना त्याला कलर देखील अतिशय मस्त आलेला आहे। बघा असे क्रंची झालेले आहेत। अशा पद्धतीने आपले हे फ्लावर पकोडे तयार झालेले आहेत। व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद। बाय बाय।